शरद मोहोळ खून प्रकरणात अटक केलेल्या 2 वकिलांसह 7 आरोपींना विशेष न्यायाधीश VR कचरे यांनी 17 फेब्रुवारीपर्यंत मोका कोठडी सुनावलेली आहे। या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे व विठ्ठल शेलार यांच्यासह सर्व आरोपी आता मोका कोठडीत असून त्यांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे। मोहोळच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत। या आरोपींना सोमवारी 12 तारखेला प्रथमच मोका न्यायालयात हजर करण्यात आलं। तत्पूर्वी गुन्ह्यात अटक केलेल्या ॲडव्होकेट रवींद्र पवार, ॲडव्होकेट संजय उडान, धनंजय मारुती वटकर, नितीन अनंत खैरे, आदित्य गोळे, संतोष कुरपे आणि रामदास उर्फ वाघ्या मारणे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं। या सर्व आरोपींची गुन्ह्याच्या कटातील सहभाग निष्पन्न करण्यासाठी समोरासमोर चौकशी करायची आहे, तसंच त्यांच्या मालमत्तेबाबत सखोल तपास करायचा आहे, असं तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे आणि विशेष सरकारी वकील प्रमोद बोबटकर यांनी न्यायालयात सांगितले। न्यायालयानं सरकार आणि बचाव पक्षाचा युतीवाद ऐकल्यावर आरोपींना मोका कोठडी सुनावलेली आहे।